वाल्मिक कराडबद्दल आता आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली। त्याच्या फोनचे कनेक्शन थेट अमेरिकेशी जुळतात। वाल्मिक कराडचं अमेरिकेच्या फोनशी कनेक्शन काय आहे, त्याबाबत कोर्टामध्ये सरकारी वकिलांनी कोणते पुरावे दिले आणि कराडच्या बाबतीत अमेरिकेचं नाव कसं काय घेण्यात आलं, चला सविस्तर पाहू। वाल्मिक कराड याच्यावरती मकोका लावल्यानंतर बुधवारी त्याला बीडच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। त्यामध्ये सरकारी वकील आणि वाल्मिक कराडचे वकील यांच्यामध्ये युक्तिवाद झाला आणि त्यामध्ये कराडची पुन्हा एकदा 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा कशा प्रकारे सहभाग आहे, अजून फरार असलेल्या कृष्णा आंधळेसोबत वाल्मिक कराडचे काय कनेक्शन आहेत, याचं CDRमध्ये तपास करायचा आहे, असा युक्तिवाद करताना सरकारी वकिलांनी वाल्मिक कराडची 10 दिवसाची पोलीस कोठडी मागवली। यानंतर वाल्मिक कराडच्या वकिलांनी देखील जोरदार युक्तिवाद केला। वाल्मिक कराडचे वकील म्हणाले, अगोदरच 15 दिवसाची वाल्मिक कराडची पोलीस कोठडी त्यांना मिळाली होती आणि आता पुन्हा कराडच्या कोठडीची काय गरज आहे, असाही वाल्मिक कराडचा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी काही संबंध नाही, असा युक्तिवाद वाल्मिक कराडच्या वकिलांनी कोर्टामध्ये केला। यानंतर सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलं, सुदर्शन गुले व त्यांच्या साथीदारांनी मयत संतोष देशमुख यांचे अगोदर अपहरण केले आणि त्यानंतर त्यांची निर्गुणपणे हत्या केली। याच घटनेदरम्यान म्हणजे 9 डिसेंबरला दुपारी 3 वाजता संतोष देशमुख यांचं अपहरण झालं। त्यानंतर 3 वाजल्यापासून 3:20 विष्णू चाटे, सुदर्शन गुले, वाल्मिक कराड या तिघांचाही फोनवरती संपर्क झालेला आहे आणि हे CDRमध्ये स्पष्ट होते। असे मुद्दे सरकारी वकील, SIT आणि CID पथकाने कोर्टामध्ये मांडले। सरकारी वकील आणि वाल्मिक कराडचे वकील या दोघांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडची पुन्हा 7 दिवसाची पोलीस कोठडीला मंजुरी दिली। विशेष म्हणजे कोर्टामध्ये जेव्हा सरकारी वकील, SIT आणि CID पथक यांनी जे मुद्दे मांडले त्यामध्ये त्यांनी सांगितलं, वाल्मिक कराडचे जे 3 मोबाईल जप्त करण्यात आलेत त्या मोबाईलमधील काही सिम कार्ड हे अमेरिकेमध्ये रजिस्टर झाले आहेत आणि निवडणुकीच्या काळामध्ये काही लोकांना या सिम कार्डवरून फोन करण्यात आले, असं SIT पथकाने कोर्टामध्ये बाजू मांडली। त्यामुळे हे फोन निवडणुकीच्या काळामध्ये का केली गेली आणि कोणाला केली गेली याबाबत कराडची चौकशी करायची आहे। त्याशिवाय वाल्मिक कराडे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सहभागी होते याबद्दल आणखीन काही पुरावे SIT सरकारी वकिलांनी दिले। सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला, 29 नोव्हेंबर 2024 या दिवशी मसाजोग गावामध्ये अवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या कंपनीमध्ये काम करणारे थोपटे आणि शिंदे यांना विष्णू चाटेच्या मोबाईलवरून फोन आला होता आणि त्या फोनवरती वाल्मिक कराड स्वतः बोलले होते। 29 तारखेला शिवाजी थोपटे आणि शिंदे या दोघांना सांगण्यात आलं, तुमची कंपनी जर बीडमध्ये चालवायची असेल तर आम्हाला 2 कोटीची खंडणी द्या अथवा ही कंपनी बीडमध्ये चालून देणार नाही। याशिवाय दुसरा महत्त्वाचा मुद्दा सरकारी वकिलांनी मांडला, शिवाजी थोपटेला वाल्मिक कराडने परळीमधील ऑफिसमध्ये बोलून घेतलं होतं। त्यावेळेस देखील शिवाजी थोपटेला वाल्मिक कराडने धमकी दिली होती। तर ती धमकी काय दिली होती, किती रुपयाची खंडणी मागितली याबाबत देखील तपास करायचा आहे। त्यामुळेच तर वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती। त्याशिवाय सरकारी वकील, SIT पथक, CID पथकाने पुढे सांगितलं, वाल्मिक कराडने सुदर्शन गुलेला मसाजोग गावामध्ये अवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ऑफिसमध्ये पाठवलं आणि त्या फोनवरती सांगितलं, सुदर्शन गुले जसं सांगतोय तसं करा, अन्यथा तुमची कंपनी उद्याच्या उद्या आम्ही बंद पाडू। तेव्हा देखील अवधा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वाल्मिक कराडचं बोलणं ऐकलं नव्हतं। त्यानंतर 6 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन गुले आणि काही त्याचे साथीदार मसाजोग गावात त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये गेले होते। ते कंपनीमध्ये वादावाद झाला आणि हीच गोष्ट सरपंच संतोष देशमुख यांना समजली, त्यामुळे ते घटनास्थळी दाखल झाले। त्यावेळेस सुदर्शन गुले आणि सरपंच संतोष देशमुख यांच्यामध्ये वादावाद झाला आणि त्याचं रूपांतरानंतर हाणामारीत झालं। या सर्व घटनेचं कनेक्शन वाल्मिक कराड बरोबर येते, कारण की पुढे वकिलांनी काही असे मुद्दे सांगितलेत। सरकारी वकिलांनी सांगितलं, सरपंच संतोष देशमुख हे अवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि वाल्मिक कराड यांच्या दोघांमध्ये मध्यस्थी ठरत होते। वाल्मिक कराडने संतोष देशमुख यांच्या मोबाईलवरती देखील फोन केला होता, त्याला समजवलं होतं, तू या कंपनीच्या आणि आमच्या भानगडीत पडू नको, अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील, हे देखील सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलंय। पण संतोष देशमुख यांच्या गावामध्ये ती कंपनी असल्यामुळे संतोष देशमुख गावामधील सर्व काम पाहतात, त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीला खंडणी देण्यासाठी त्यांचा नाकार होता। संतोष देशमुख हे खंडणीमध्ये अडथळा निर्माण करते वाल्मिक कराडला समजलं होतं, म्हणूनच तर 9 डिसेंबरला 3 तारखेला संतोष देशमुख यांचं अपहरण केलं
त्यानंतर त्यांची निर्गुणपणे हत्या केली आणि त्याच दिवशी विष्णू जाटे, सुदर्शन घुले, वाल्मिक कराड यांचा संपर्क झाला होता हे CDRमध्ये स्पष्ट झाले। विशेष म्हणजे सरकारी वकिलांनी हे सांगितले, वाल्मिक कराडच्या मोबाईलवरून संतोष देशमुख यांना फोन गेला होता। याबाबत देखील आणखीन तपास करायचा आहे। त्यासाठी वाल्मिक कराडची 7 दिवसाची आणखीन पोलीस कोठडी मागितली। वाल्मिक कराड विरुद्ध SIT, CID, पोलीस प्रशासनाला बऱ्यापैकी पुरावे मिळाले आहेत, पण हेच पुरावे त्यांना कोर्टामध्ये सादर करावे लागतील। म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडचं डायरेक्ट कनेक्शन होतं हे कोर्टामध्ये सिद्ध करावं लागेल। जर कोर्टामध्ये हे सिद्ध झालं नाही, वाल्मिक कराडचं सरपंच हत्या प्रकरणी काही हात आहे किंवा काही कनेक्शन आहे, तर वाल्मिक कराड या घटनेमधून निर्दोष मुक्त होईल। जसे सरकारी वकील SIT पथक सांगते, ज्या दिवशी सरपंचाची हत्या झाली त्या दिवशी दुपारी 3 वाजल्यापासून दुपारी 3:20 पर्यंत वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू जाटे या तिघांचे कॉल झाले होते। यावरून हे लक्षात येतं, वाल्मिक कराडचा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी काहीतरी कनेक्शन होते।